की फक्त आनंदी असण्याचं नाटक करतोय, की आनंदी असण्याचा फक्त मुखवटा चढवतोय? जर आपण आपल्या आयुष्यात आनंदी नाहीये तर थोडं आत्मपरीक्षण करा. आपण आनंदी का नाही याचं कारण शोधा, कारण प्रत्येकाचं कारण हे वेगळं असणार आहे. त्यातीलच एक महत्वाचं कारण म्हणजे कॉम्पिटिशन, म्हणजेच स्पर्धा करणे. या स्पर्धेच्या जगात आपण अगदी छोट्या गोष्टींमध्येही स्पर्धा करू लागलो आहोत. अगदी छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या फॅमिली फंक्शनला जातो. तिथे बायकांची साड्यांची, दागिन्यांची, मेकअपची जणू काही चढाओढत चालू असते. तिच्यापेक्षा मीच छान दिसलं पाहिजे म्हणून स्वतःला खूप नटवलं जातं. हा सगळा खटाटोप स्वतःसाठी स्वतःला सुंदर बनवण्याचा नसून दुसऱ्यांनी मला सुंदर म्हणावं यासाठी असतो. त्यातून ती सुंदर दिसतेही, पण आतून मात्र ती आनंदी नसते. कारण या चढाओढीत, स्पर्धेमध्ये त्या आनंदाची जागा द्वेषाने, मत्सराने, जलसीने घेतलेली असते. यात तिने स्वतःच्या आनंदासाठी काहीच केलं नाही. जे ती नाहीये ते दाखवण्याचा तिने प्रयत्न केला आणि जे ती आहे त्याला झाकून सुंदरतेचा मुखवटा चढवला. आणि हे सगळं केलं मनात निर्माण झालेल्या द्वेषामुळे, मत्सरामुळे, या नकारात्मक भावनेमुळे. ही चढाओढ, ही स्पर्धा खरंच करण्याची गरज आहे का? आज आपल्याकडे घर, गाडी, दागिने, मुबलक पैसा, चांगला जॉब हे सगळं आहे, पण समाधान मात्र नाही आणि त्यामुळेच आनंदही नाही. एवढं असूनही माझ्यात काहीतरी कमी आहे हा न्यूनगंड आहेच. पुढच्याकडे माझ्यापेक्षा जास्त संपत्ती आहे या दुःखात आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्यायलाही विसरलोत आपण खूप छोट्या गोष्टींवरही नाराज होतो, दुःखी होतो, काही वेळा काही कारण नसतानाही. पण तेच कितीही मोठी आनंदाची गोष्ट असेल तरी आपण आतून मनापासून आनंदी नसतो. आता या क्षणी मला ती डेअरी मिल्कची ऍडव्हर्टाईज आठवते, खाने वालों को खाने का बहाना चाहिए. तसंच दुःखी राहणाऱ्यांना दुःखी राहण्याचा बहानाच पाहिजे असतो. कोणी आपल्या पूर्वीच्या लाईफमध्ये काय घडलंय यात दुःखी आहे. माझ्या सासूने मला एवढा त्रास दिला होता पूर्वी म्हणून ती अजूनही रडत आहे. तर कोणाला बॉयफ्रेंडने धोका दिला होता म्हणून आजही दुःखी आहे, जरी तिला आत्ता चांगला नवरा भेटला असेल तरीही. तर खूप वेळा आपण तर्क काढूनच दुःखी असतो. वास्तवात तसं काही नसतंही, पण ते मात्र तर्कामध्येच डुबलेले असतात. अशा एक ना अनेक छोट्या मोठ्या कारणांनी आपण दुःखी असतो. यावरून हे तर स्पष्ट होतं की दुःखी होणं खूप सोपं आहे. मग आनंदी राहणं खरंच एवढं अवघड आहे का? आनंदी राहणं सहज शक्य आहे. ती एक कला आहे आणि ती कला आत्मसात करण्याचे 5 नियम आहेत. त्यातील पहिला नियम आहे विसरणं आणि माफ करणं, म्हणजेच फॉरगेट अँड फॉरगिव्ह. तर हो, जेव्हा तुम्ही तुमचा पास्ट म्हणजेच भूतकाळ विसराल तेव्हाच तुम्ही वर्तमान काळात आणि भविष्यात आनंदी राहू शकाल. विसरून जा तुमच्या सासूने तुमचा कधी काही छळ केला होता. विसरून जा तुमच्या बॉयफ्रेंडने तुम्हाला फसवलं होतं. विसरून जा तुमचा कधी कोणी अपमान केला होता, तुच्छ समजलं होतं, त्रास दिला होता. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला तेव्हा खूप त्रास सहन करावा लागला असेलही, पण त्यामुळे तुम्ही आज सक्षम आहात. कोणतीही अडचण, कोणताही प्रसंग स्वीकारायला तयार आहात. तुम्ही त्यावेळी सफर केलेल्या, सहन केलेल्या त्रासामुळेच आज तुम्ही आनंदी जीवन जगू शकत आहात. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय, ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात कटुता आहे, त्यांना माफ करा. अगदी मनापासून माफ करा. तुम्ही ही कल्पना जरी मनात आणलीत ना तरी तुम्हाला आतून सकारात्मक वाटायला लागेल. 5 मिनिट डोळे बंद करा आणि हा प्रयोग करून बघा. खरंच तुम्हाला पॉझिटिव्ह आणि रिलॅक्स वाटायला लागेल, कारण असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतातच. आनंदी राहण्याचा दुसरा नियम आहे मान्य करणं, म्हणजेच ऍक्सेप्टन्स. मान्य करा की त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. मान्य करा की ती तुमच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. तुम्हीही चुकला होतात हे मान्य करा. जेव्हा तुम्ही हे मान्य करता तेव्हाच तुम्ही मनापासून समाधानी होता आणि जे तुमच्याकडे आहे त्यात तुम्ही आनंदी राहायला शिकता. आनंदी राहण्याचा तिसरा नियम आहे स्वतःसाठी जगणं, म्हणजेच लिव्हिंग फॉर सेल्फ. आपण बऱ्याच वेळा लोक काय म्हणतील, दुसऱ्यांना आवडेल का, लोकांनी नावं ठेवली तर, अशा अनेक कारणांमुळे स्वतःला काय आवडतं, स्वतःचा आनंद कशात आहे याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा तुम्हाला आवडेल ती गोष्ट तुम्ही करता तेव्हा ती मनापासून करता आणि ती केल्यानंतर तुम्ही मनापासून आनंदी होता. आता इथे स्वतःसाठी जगणं याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांचा विचार न करता जगणं, तर स्वतःचाही विचार करून आपला आनंद कशात आहे ते शोधणं आणि तो जोपासणं. जर तुम्हाला फिरायला आवडतं तर मन मोकळेपणाने फिरा. जर तुम्हाला गाणं गाण्याची आवड असेल तर तो छंद तुम्ही जोपासा. त्या छंदाची तुम्ही मनसोक्त मजा घ्या. कारण आनंद जर शोधलात ना तर अगदी छोट्या गोष्टींमध्येही तुम्ही जगण्याची मजा लुटू शकता. आणि मजा लुटण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी वेळेची, पैशाची किंवा वयाची मर्यादा थोडीच आहे. आनंदी राहण्याचा चौथा नियम आहे अपेक्षा न करणं, नेव्हर एक्सपेक्ट. जर तुम्ही एखाद्याला अडचणीमध्ये मदत केली असेल किंवा त्या व्यक्तीसाठी तुम्ही काही मनापासून केलं असेल तर ते अपेक्षा न ठेवता करा. कारण बऱ्याच वेळा आपण केलेल्या मदतीसाठी अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा भंगाचे दुःख खूप मोठं असतं.
मी केलं मग तिनेही मला केलंच पाहिजे, या भावनेने आपण दुःखी होतो. जर मनापासून आनंदी व्हायचं असेल तर कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा करू नका. आणि 5वा महत्वाचा नियम आहे सकारात्मक दृष्टिकोन, म्हणजेच पॉझिटिव्हिटी. आपण बऱ्याचदा बघतो काही लोकांच्या संपर्कात आपण राहिलो की आपोआपच आपल्या मनात वाईट विचार येऊ लागतात, उदास वाटू लागतं, राग येऊ लागतो, द्वेषाची भावना येते. अशा अनेक नकारात्मक भावना येऊन आपला प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊ लागतो. आणि काही लोक इतके आनंदी उत्साही असतात की त्यांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. आणि आपण कोणत्याही वाईट प्रसंगात जरी असलो तरी आपल्याला सकारात्मक भावना येऊ लागतात. म्हणूनच ज्या व्यक्तींमुळे गोष्टींमुळे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहतो अशाच व्यक्तींच्या संपर्कात राहा किंवा अशाच गोष्टी ऐका, वाचा, बघा ज्यातून तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह राहील, सकारात्मक राहील. ज्या व्यक्ती किंवा गोष्टी नकारात्मक आहे त्यांना टाळाच. तर अशा पद्धतीने आपण आनंदी कसे राहू शकतो हे बघितलं. पण तरीही बरेच पेशंट जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा खूप साऱ्या मानसिक तक्रारी घेऊन येतात. आनंदी राहण्याचा खूप प्रयत्न करूनही ते मानसिक त्रासामुळे आनंदी राहू शकत नाही. अशा वेळी होमिओपॅथिक पद्धतीने परिपूर्ण माहिती घेऊन अचूक औषधं देणं खूप गरजेचं असतं. होमिओपॅथिक औषधांनी आतून आनंदी, पॉझिटिव्ह वाटू लागल्याचा पेशंटला अनुभव येतो. बरेच पेशंट जेव्हा फॉलोअपसाठी येतात तेव्हा ते सांगतात की औषधं घेतल्यानंतर जे नकारात्मक विचार यायचे, जे नैराश्य यायचं, ते जाऊन आता आम्हाला आतून आनंदी वाटतंय, उत्साही वाटतंय, एनर्जेटिक वाटतंय. आपण म्हणतो स्वभावाला एक औषध नाही, पण होमिओपॅथिकमध्ये स्वभावालाही औषध आहे. कारण होमिओपॅथिकमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तितकीच होमिओपॅथिक औषध आहे.